महाराष्ट्रात पुन्हा एकदा विनाशकारी पाऊस होणार आहे। महाराष्ट्रावर पुन्हा एकदा आकाश कोसळणार आहे। 4 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यात असा पाऊस येणार आहे की जणू निसर्गाचा कोपच महाराष्ट्रावर धडकणार आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वेगवान वारे हे सर्व मिळून जणू विनाशकारी वादळाची परिस्थिती निर्माण होईल। महाराष्ट्रात दररोज पावसाचा कहर सुरूच आहे, पण हा पाऊस अखेर कधी थांबणार, तो कायमचा कधी निघून जाणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे। जर तुम्ही हा अंदाज ऐकला नाही तर नक्कीच मोठी माहिती तुम्ही गमावणार, कारण पुढील काही क्षणात आम्ही सांगणार आहोत की तुमच्या जिल्ह्याचा अचूक हवामान अंदाज नेमकं 4 ऑक्टोबरला काय होणार काय नाही। सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात 4 ऑक्टोबरला धुळ्यात सकाळपासून ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे आणि दिवसभर हलक्या ते मध्यम पावसाने सलग ठिपके पडू शकतात। तापमान सुमारे 29 ते 33 डिग्री तर रात्रीचे तापमान 21 ते 33 डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता आहे। मध्यम पाऊस आणि आर्द्रता जास्त राहील। नंदुरबार जिल्ह्यात 4 ऑक्टोबरला सकाळपासून ढगाळ दुपारी रात्रीपर्यंत 1-2 स्पेल पावसाच्या किंवा थंडर शॉवरची शक्यता आहे। काही ठिकाणी पावसासह वीज किंवा तडक होऊ शकते। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गारपीट झपाट्याने वारा येण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये IMD शहर पृष्ठाद्वारे दिलेल्या 7 दिवसीय अंदाजानुसार 4 ऑक्टोबरला जळगावमध्ये मध्यम पावसाचा थंडरस्टॉर्मचा आवश्यकतेनुसार धोका आहे। काही ठिकाणी विजा व वाऱ्यासह असणार आहे। सूचना थंडरस्टॉर्म सोबत लाइटनिंग किंवा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने झपाट्याचा वारा देखील पाहायला मिळणार आहे। कमाल तापमान 31 ते 32 डिग्री आणि कमीत कमी तापमान हे 22 डिग्री पर्यंत रात्री कमी होण्याची शक्यता आहे। अतिशय जागरूक राहणे योग्य ठरेल। नाशिकसाठी IMD स्थानिक अहवालानुसार 4 ऑक्टोबरला भागीदारी ढगाळ व मध्यम पावसाची शक्यता, म्हणजे दिवसभरातून 1-2 काळ्या ढगांमधून मध्यम पावसाचे सत्र येऊ शकते। काही ठिकाणी वीज आडली जाण्याची आणि गारपीट झपाट्याने वाऱ्याची सुद्धा शक्यता आहे। कमाल तापमान सुमारे 29 डिग्री तर किमान तापमान 22 डिग्रीच्या आसपास राहील। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये IMD GPS तालिकेनुसार 4 ऑक्टोबरला 10 मिमी पर्यंत हलका ते मध्यम पाऊस असण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरणाची शक्यता आहे। काही ठिकाणी विजा व ठिणग्यांसह वाऱ्याची तडाखेबंदी होऊ शकते। कमाल तापमान 29 डिग्री ते किमान तापमान 21 डिग्री पर्यंत कमी होईल। पुणे जिल्ह्यात 4 ऑक्टोबरला पुण्यात दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही वेळा थंडर शॉवर्स वीज व ढगाळ वाऱ्यांसह होऊ शकतात। तापमान दुपारी सुमारे 28 ते 30 डिग्री पर्यंत आणि रात्री 20 ते 22 डिग्री पर्यंत कमी होईल। सातारा जिल्ह्यात दिवसभरात ढगाळ वातावरण व संध्याकाळ पूर्वी हलका पाऊस किंवा थोडे शॉवर्स येण्याची शक्यता आहे। काही वेळा वीज आणि वाऱ्याचा तडाखाही येऊ शकतो। कमाल तापमान 27 ते 29 डिग्री आणि किमान तापमान 19 ते 21 डिग्री अपेक्षित आहे। सोलापूरमध्ये 4 ऑक्टोबरला दुपारच्या जवळ मध्यम पाऊस सुचवण्याचा अंदाज आहे। थंडर शॉवर संभावना आहे। तापमान दुपारी 30 ते 31 डिग्रीच्या दरम्यान राहील आणि रात्रीचे तापमान हे 21 ते 23 डिग्रीच्या आसपास राहणार आहे। हवामान थोडे अस्थिर असेल। पावसाची अचानक झपाट्याने येण्याची शक्यता आहे। सांगलीमध्ये दिवसभर ढगाळ हवामान व मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। दुपारी किंवा संध्याकाळी शॉवर्स येऊ शकतात। तापमान दुपारी 28 ते 30 डिग्री आणि रात्रीचे तापमान 20 ते 22 डिग्री पर्यंत कमी होईल। या वातावरणात आर्द्रता जास्त राहणार आहे। कोल्हापूरमध्ये 4 ऑक्टोबरला पावसाची शक्यता जास्त आहे, विशेषतः संध्याकाळपर्यंत। रात्री काही काळ मुसळधार पाऊस होऊ शकतो। थंडर शॉवर्स होणार आहेत। वाऱ्याची तडाखेबंदी होऊ शकते। कमाल तापमान सुमारे 27 ते 28 डिग्री आणि किमान तापमान 21 ते 22 डिग्री पर्यंत। वातावरण ओलसर व ढगाळ राहणार आहे। पालघर जिल्ह्यात कोकण किनारी आहे, या भागात 4 ऑक्टोबरला ढगाळ वातावरण व मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। विशेषतः दुपारपासून संध्याकाळपर्यंत अनेक वेळा पाऊस येऊ शकतो। कधी कधी वीज ढग गडगडाट असा असू शकतो। वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे। दुपारचे तापमान 28 ते 30 डिग्री आणि रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे। ठाणे जिल्ह्यात 4 ऑक्टोबरला 1-2 मध्यम जोरदार पावसाच्या दलांमुळे वातावरण नम व ढगाळ राहू शकते। काही ठिकाणी थंडर शॉवर्स होण्याची शक्यता आहे। वीज व वाऱ्याच्या तडाखेबंदी होऊ शकते। दुपारी तापमान 29 ते 31 डिग्री आणि रात्रीचे तापमान 23 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे। मुंबई शहर आणि उपनगरीय भागांमध्ये 4 ऑक्टोबरला अजूनही मान्सूनचे मागच्या हालचाली सुरू असतील अशी शक्यता आहे, म्हणजेच हलका ते मध्यम पाऊस, काही वेळा जोरदार शॉवर्स, वीज ढगढगाट आणि गारपीट झपाट्याने वारा येण्याची शक्यता आहे। दिवसाचे तापमान 29 ते 31 डिग्री तर रात्रीचे तापमान 23 ते 25 डिग्री पर्यंत राहील। 4 ऑक्टोबरला रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील व मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। समुद्र किनाऱ्याजवळील भागात वारा आणि हलक्या वादळांची हालचाल होऊ शकते। काही ठिकाणी थंडर शॉवर्स, वीज आणि ढगढगाट होण्याची शक्यता आहे। तापमान दुपारी 27 ते 29 डिग्री आणि रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। हवामान खूप नम आणि ओलसर वाटेल। रत्नागिरीमध्ये 4 ऑक्टोबरला सायंकाळी आणि दुपारी पावसाचे सत्र येऊ शकते। मध्यम ते काही वेळा जोरदार स्वरूपाचा। आकाश जास्त वेळ ढगाळ राहील आणि वारा काही वेळा झपाट्याने वाहू शकतो।
शकतो। कमाल तापमान अंदाजे 28 ते 30 डिग्री आणि किमान तापमान 22 ते 23 डिग्रीच्या आसपास राहील। हवामान नम असू शकते, आर्द्रतेची जास्त भावना येऊ शकते। सिंधुदुर्गमध्ये 4 ऑक्टोबरला सर्वाधिक पावसाची शक्यता आहे। दिवसभर मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र होऊ शकतात। विशेषतः संध्याकाळी पाऊस अधिक तीव्र होऊ शकतो। काही वेळा वीज तडाखेबंदी पावसाचा झपाट्याने प्रवाह होऊ शकतो। तापमान दुपारी 27 ते 29 डिग्री आणि रात्री 22 ते 23 डिग्रीच्या दरम्यान राहील। हवामान खूप ओलसर व चेहऱ्यावरील थेंबाची भावना अधिक जाणवेल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण व हलक्या ठिपक्यांचा पाऊस असणार आहे। दुपारी व संध्याकाळी मध्यम ते कधी कधी जोरदार थंडर शावर्स होऊ शकतात। तापमानाचा फारसा फरक कमी, हवा दमट व ओलसर राहू शकते। ग्रीन अलर्टच्या अंदाजानुसार 32 मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यात नेमका हवामानाचा अंदाज सहज उपलब्ध नाही, पण छत्रपती संभाजीनगर आणि बीड इथल्या अंदाजावरून अपेक्षा करता येईल। जालन्यामध्ये 4 ऑक्टोबरला ढगाळतेपणा जास्त राहील। मध्यम प्रकारचा पाऊस शावर संभावतात। विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी तापमान 30 ते 32 डिग्री तर संध्याकाळचे तापमान 23 ते 25 डिग्री पर्यंत कमी राहण्याची अपेक्षा आहे। बीड जिल्ह्यामध्ये weather.com नुसार 4 ऑक्टोबरला अंदाजित बीडमध्ये सकाळी ढगाळ वातावरणातून हलक्या सरी येण्याची शक्यता आहे। फार हलक्या स्वरूपाचा पाऊस म्हणजे याची टक्केवारी पाहिली गेली तर 24% इतकी दाखवली आहे। दिवसाचे तापमान 30 डिग्री तर रात्रीचे तापमान 23 डिग्रीच्या आसपास राहील। आर्द्रता थोडी जाणवू शकते, वातावरण ओलसर वाटेल। परभणी जिल्ह्यात 4 ऑक्टोबरला ढगाळ वातावरण राहील। काही वेळा हलका पाऊस पडू शकेल। विशेषतः संध्याकाळच्या वेळेस तापमान हे 30 ते 32 डिग्री तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्री पर्यंत कमी असेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये पहाटे सकाळच्या वेळेस ढगाळ वातावरण, थोड्या वेळा हलक्या पावसाचे चुटके। दुपारी व संध्याकाळी मध्यम ते काही वेळा काही क्षेत्रात जोरदार पावसाचे सत्र थंडर शावर्स होऊ शकतात। रात्री हलक्या पावसाची शक्यता कमी, परंतु ढगाळ वातावरण राहू शकते। तापमान दुपारी 25 ते 28 डिग्रीच्या दरम्यान आणि रात्री 20 ते 22 डिग्रीच्या दरम्यान राहू शकते। हवामान ओलसर आणि दमट वाटेल। लातूर जिल्ह्यामध्ये सकाळपासून वातावरण ढगाळ असेल। दुपारी मध्यम ते संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे सत्र येऊ शकतात। थंडर शावरची शक्यता कमी प्रमाणात आहे। वारा हलका ते मध्यम वळणावर असेल। दुपारचे तापमान 28 ते 30 डिग्री तर रात्रीचे तापमान 22 ते 23 डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। धुक्याच्या चिकटपणासह ओलसर वातावरण सकाळी राहू शकते। नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी थोडे ढगाळ, दुपारी व संध्याकाळी मध्यम पावसाची शावरची शक्यता। काही ठिकाणी वीज आणि वाऱ्याच्या तडाखेबंदी देखील होऊ शकते। दुपारचे तापमान 29 ते 31 डिग्री आणि रात्रीचे तापमान 21 ते 22 डिग्री पर्यंत कमी असेल। वातावरण ओलसर आणि दमट वाटेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळी हलके ढग, दुपारी व संध्याकाळी मध्यम, काही वेळा जोरदार पावसाचे सत्र, वीज ढगढगाटाची शक्यता। रात्री हलका पाऊस अथवा वातावरण ढगाळ राहील। तापमान दुपारी 29 ते 31 डिग्री तर रात्री 23 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। बुलढाणा जिल्ह्यात 4 ऑक्टोबरला दिवसभर ढगाळ वातावरण व मध्यम ते हलक्या पावसाचे सत्र संभावतात। एखाद्या क्षणी थंडर शावरचे स्वरूप येऊ शकते, म्हणजे वीज व ढगढगाटाचा पाऊस होण्याची शक्यता कमी प्रमाणात आहे। तापमान दुपारचे 30 ते 32 डिग्री आणि रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्री इतक्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे। हवामान दमट आणि आर्द्र राहणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये 4 ऑक्टोबरला ढगाळ वातावरण व पावसाच्या हलक्या ते मध्यम सत्राची शक्यता जास्त आहे। दुपारी व संध्याकाळी काही ठिकाणी तुलनेने तीव्र पावसाचे शावर्स होऊ शकतात। तापमान अधिकतम सुमारे 30 ते 31 डिग्री व किमान सुमारे 21 ते 22 डिग्रीच्या राहण्याची अपेक्षा आहे। हवामान ओलसर व आर्द्रतेची भावना अधिक जाणवेल। अकोला जिल्ह्यात 4 ऑक्टोबरला मध्यम पाऊस शावरचे सत्र येण्याची शक्यता आहे। सकाळी हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण, दुपारी व संध्याकाळी अधिक सक्रिय पावसाचे सत्र होऊ शकतात। काही वेळा वीज व वाऱ्याच्या तडाखेबंदीसह शक्यता कमी प्रमाणात आहे, पण तापमान सुमारे 30 ते 32 डिग्री दुपारचे तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 4 ऑक्टोबरला अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण पण पावसाची शक्यता मध्यम ते हलक्या सरी राहील। दुपारी संध्याकाळी शावर्स होऊ शकतात। तापमान दुपारी 30 ते 32 डिग्री आणि रात्रीचे तापमान 20 ते 22 डिग्रीच्या दरम्यान राहील। हवामान ओलसर व उबदार वाटेल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि हलका ते मध्यम पाऊस शावरचे सत्र होऊ शकतात। विशेषतः दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेस तापमान दुपारी 29 ते 31 डिग्री आणि रात्रीचे तापमान 21 ते 23 डिग्रीच्या कमी राहील। हवामान थोडे ओलसर आणि आर्द्र वाटेल। वर्धा जिल्ह्यात 4 ऑक्टोबरला दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। पावसाच्या सत्रांची शक्यता आहे। विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस हलक्या ते मध्यम पावसाचे सत्र होऊ शकतात। काही वेळा थंडर शावर्स, वीज आणि ढगफुटी गडगडाट होण्याची शक्यता। तापमान दुपारी 30 ते 32 डिग्री आणि रात्रीचे तापमान 21 ते 23 डिग्रीच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे। हवामान ओलसर व दमट वाटेल। नागपूरमध्ये 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळपासून ढगाळ वातावरण राहू शकते। दुपारी व संध्याकाळी मध्यम ते हलक्या पावसाचे सत्र येण्याची शक्यता आहे। 4 ऑक्टोबर 2025 रोजी चंद्रपूरमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असेल। दुपारी आणि संध्याकाळी मध्यम ते हलक्या पावसाचे सत्र
येण्याची शक्यता आहे. काही वेळा थंडर शॉवर्स आणि वाऱ्याची तडाखेबंदी होण्याची शक्यता कमी प्रमाणात असणार आहे. तापमान दुपारी 30 ते 32 डिग्री, रात्रीचे तापमान 21 ते 23 डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे. भंडारा जिल्ह्यात 4 ऑक्टोबरला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र होणार आहेत. वीज गडगडाट होण्याची शक्यता कमी नाही. तापमान दुपारी 31 ते 32 डिग्री तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे. हवामान ओलसर व दमट वाटेल. गोंदिया जिल्ह्यासाठी सुद्धा काही प्रमाणात पावसाची शक्यता राहील. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र होणार आहेत. वीज तडाखेबंदी सानुकूल्य होऊ शकते. तापमान सुमारे 30 ते 32 डिग्री दुपारचे तर रात्रीचे तापमान 22 ते 23 डिग्रीच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. हवामान दमट व ढगाळ असेल. गडचिरोलीमध्ये 4 ऑक्टोबरला भारी पावसाची शक्यता जास्त आहे. मध्यकालीन जोरदार पावसाचे सत्र येतील. वीज तडाखेबंदी, लाइटनिंग व झपाट्याने वारा यांची शक्यता आहे. दुपारचे तापमान 31 ते 33 डिग्री आणि रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान खूप नम, ढगाळ व जाडसर वाटेल.